मित्रांनो, 2014 ते 2019 हा 5 वर्षांचा काळ आणि जून 2022 ते आतापर्यंत 2.5 वर्ष असे एकूण 7.5 वर्ष महाराष्ट्रात भाजप प्रणित युतीचे सरकार होते। या 7.5 वर्षात महाराष्ट्र सरकारची गुजरातसाठीची भूमिका दे दान सुटे गिरान अशीच होती। परंतु किती दान केले तरी महाराष्ट्रामागचे गुजराती ग्रहण सुटण्याचे नाव नाही। लाचार असलेला गरीब बिचारा गुजरात कसा म्हणून समाधानी होतच नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे तर महाराष्ट्रातील प्रकल्प जबरीने पळवून नेण्यासाठी टपलेलेच असतात आणि महाराष्ट्रातील भाजपचे कर्तबगार नेते मठ्ठपणे त्याकडे पाहत बसतात। मित्रांनो, भाजपमुळे महाराष्ट्राला लागलेली 7.5 संपवणे आता तुमच्या हाती आहे। त्यात तुम्हाला ठरवायचे आहे महाराष्ट्राला भकास करून गुजरातचा विकास करणाऱ्या युती सरकारला पुन्हा सत्तेत येऊ द्यायचे आहे का। नमस्कार, मी विकास झाडे राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत करतो। सर्वप्रथम मी स्पष्ट करतो, मी विज्ञानवादी आहे। प्राध्यापक श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 40 वर्षांपासून कार्यकर्ता आहे। त्यामुळे मी 7.5 वगैरे या अंधश्रद्धा बाबी मानत नाही। परंतु मी ज्या समाजात राहतो त्या अवतीभोवती अशा अंधश्रद्धा बाबींवर विश्वास ठेवणारे खूप आहेत। त्यांना सहजपणे समजावे म्हणून देदान सुटे गिरान 7.5 असा शब्दप्रयोग केला आहे। समाजातील काही तथाकथित बुद्धिवादी लोक याचा आधार घेऊन लोकांचे शोषण करतात। त्यामुळेच अलीकडे बुवाबाबांचा सुळसुळा झाला आहे आणि त्यांच्यासमोर लाखोंची गर्दी होते। आता मित्रांनो, मुख्य मुद्द्यावर येऊ। तुम्हाला आठवतो का तो 2013चा काळ? डॉक्टर मनमोहन सिंग यांचे सरकार भ्रष्ट असल्याची भारतीय जनता पार्टीने वातावरण निर्मिती केली होती। तेव्हा काँग्रेसलाही वाटत होते की 2024 मध्ये आपले सरकार येणार नाही। आरोप करण्यात आलेल्या जितके भ्रष्टाचार होते आरोप केले त्या प्रकरणाचं पुढे काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे। एकही राजकीय आरोप सिद्ध होऊ शकला नाही। परंतु या काळात संयुक्त पुरोगामी आघाडीचा राज झाला। याच काळात मोदींचे आभासी विकासाचे गुजरात पॅटर्न देशापर्यंत पोहोचवण्यात भाजप यशस्वी झाली। गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले। गुजरात पॅटर्न नेमका काय होता ते अद्यापही गुलदस्त्यात आहे। परंतु नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील याची चुणूक प्रशासनालाही लागली होती। बघा अधिकारी काय करतात। आणि संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार जाण्याआधीच संपूर्ण प्रशासन मोदींना सहकार्य करत सुद्धा होते। मला आठवतो 2014चा तो प्रारंभीचा काळ। काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे हे देशाचे गृहमंत्री होते। त्यांच्याकडे नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स, त्याला NSG म्हणतात, या प्रकल्पाला गुजरातला होणार असल्याची फाईल त्यांच्याकडे आली होती। ते वाचता सुशील कुमार शिंदे यांना धक्का बसला, कारण हा प्रकल्प मुंबई जवळील पालघर येथे आधीच प्रस्तावित करण्यात आला होता आणि महाराष्ट्र सरकारने त्यासाठी 305 एकर जागा पण अधिग्रहित केली होती। केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सरकार काँग्रेसचे असताना मुंबईचा प्रकल्प गुजरातमध्ये जातो ही बाबच आश्चर्यकारक होती। हे असं कसं झालं म्हणून त्यांनी चर्चा केली। अधिकाऱ्यांना माहिती होतं मात्र केंद्रात आता काँग्रेसचं सरकार येणार नाही, मोदीच पंतप्रधान होणार आहेत। त्यामुळे अधिकाऱ्यांनीच आधीच कारस्थान करून मोदींची जवळीक वाढवली। मोदींनी मुख्यमंत्री असताना तो प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये यावा यासाठीचे डावपेच आखलेत। गृहमंत्री शिंदे यांनी हा डाव तेव्हा हाणून पाडला आणि प्रकल्प पालघरलाच होईल असे त्या फाईलवर नमूद केले। त्याच काळात मला एका अधिकाऱ्याने फोन केला आणि मी शिंदे साहेबांना दुसऱ्या दिवशी जाऊन भेटलो। तेव्हा त्यांनी आतापासूनच मोदीचे काटकार असतात आणि अधिकारी त्याला कसे बळी पडतात याबाबत मला सांगितलं होतं। त्यांनाही खात्री होती की मोदी सत्तेत येतील। त्यानंतर काँग्रेसचे सरकार पडले। काही दिवस ही फाईल थंड बसतात होती। जेव्हा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले तेव्हा हा प्रकल्प गुजरातमध्ये नेला गेला। विरोधकांनी आवाज उठवला त्यावेळी फडणवीसांनी हा प्रकल्प मुळातच गुजरातमध्ये होणार होता असे सांगत वेळ मारून नेली। महाराष्ट्रातील लाखो तरुणांना रोजगार देऊ असे सांगणारे महाराष्ट्रातील सरकार महाराष्ट्रातील प्रकल्प पळवले जात असतानाही केवळ स्वार्थासाठी गप्प होते।
या बाबी आपण दृष्टीआत करायच्या आहेत का? मोदी सरकार सत्तेत आल्यावर मुंबईत प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच त्याला IFSC म्हणतात, गुजरातला पळविण्यात आले. ते 1.25 लाख कोटींचा हा अतिभव्य प्रकल्प, ज्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास 5 लाख तरुणांना रोजगार मिळाला असता. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक भूखंड राखून ठेवला होता. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय बंदर आहे. परंतु मोदी सरकारने महाराष्ट्रातील तरुणांच्या तोंडातील घास काढून घेतला आणि ज्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हे केंद्र होणार होते त्या जागेवर बुलेट ट्रेनचं स्टेशन करण्यात आलं. म्हणजेच आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गेलंच आणि हजारो कोटींची जागा सुद्धा या बुलेट ट्रेनच्या निमित्ताने गेली. आता मुंबईत माणसं गुजरातला नेण्यासाठी ही तोट्यातील बुलेट ट्रेन आणल्या गेली आहे आणि त्याचा बहुतांश अधिकार हा आर्थिक भार हा महाराष्ट्रावर बसलेला आहे. तिसरा प्रकल्प वेदांता फॉक्सकॉनचा आहे. हा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे होणार होता. इथली जागा कंपनीने निश्चित केली. जवळपास 1,54,000 कोटींचा हा प्रकल्प होता. यातून 1 लाखावर नोकऱ्यांची संधी होती. पंतप्रधान मोदी हे वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांना भेटले आणि हा प्रकल्प गुजरातमध्ये होत असल्याचे मोदींनी स्वतःच ट्विट करून जाहीर करून टाकले. आता जाहीर केल्यावर महाराष्ट्रातील नेते काय करणार? यावर आढाओढ झाली तेव्हा मोदी म्हणाले की यापेक्षाही भव्य प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ. मित्रांनो, एकही प्रकल्प अद्याप हाती आलेला नाही. जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनी टेस्ला भारतात उत्पादन प्रकल्प उभारत आहे. त्यासाठी पुण्यात कार्यालय सुरू करण्यात आले होते. मात्र हा प्रकल्प सुद्धा गुजरातला वळविण्यात आला. विदर्भाच्या अनुशेषावर आणि रोजगारावर सतत चर्चा होत असते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भातच होतात. परंतु या विदर्भातील प्रकल्पालाही मोदींची नजर लागली आहे. भारतीय हवाई दलासाठी C-295 जातीची मालवाहू विमाने उत्पादित करणारा 22,000 कोटींचा टाटा एअरबेजचा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये होणार होता. परंतु तो गुजरातच्या वडोदरा येथे नेण्यात आला. आशिया खंडातील पहिला पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील निवती रॉक या ठिकाणच्या अरबी समुद्रात प्रस्तावित होता. परंतु या प्रकल्पालाही मोदी सरकारची दृष्टी लागली आणि तो गुजरातला पळविण्यात आला. मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये होत असलेले शिप रेकिंगचे काम आता गुजरातमध्ये नेण्यात आले. बल्क ड्रग पार्क या योजनेसाठी रायगड जिल्ह्यातील जागा प्रस्तावित करण्यात आली होती. यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला 1,000 कोटीचे अनुदान देणार होते. आता हा पार्क गुजरातमध्ये गेलेला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा ऑइल रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात प्रस्तावित होता. परंतु तो रद्द करण्यात आला आणि त्या प्रकल्पाचे तुकडे करून अन्य राज्यात नेण्याची योजना आखली जात आहे. मेडिकल डिव्हाइस पार्क असो, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असो, रेल्वेचे प्रकल्प असो, गॅलेक्सी, किलोज, उल्का सीफूड, दीपक नायट्रेट, दीपक फर्टिलायझर, संरक्षण खात्याचे काही प्रकल्प असे जवळपास 16 पेक्षा अधिक प्रकल्प मोदी सरकारने महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पळविले आहेत आणि आम्ही मात्र तोंडावर बोट ठेवून ठिम्मपणे पाहत बसलो आहोत. महाराष्ट्रात रोजगाराचा प्रश्न भेडसावतो आहे. महागाईने आ वाचले आहे. वीज बिलाने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. तरीही आम्ही गुजरातला देदान करतच राहायचे. तरीही महाराष्ट्राची ग्रहण सुटायचे नाव नाही. महाराष्ट्रात भाजपचे 7.5 वर्ष सरकार होते. आता ही 7.5 संपायला पाहिजे. हे सरकार पुन्हा आले तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही का? याचा विचार करा. पुन्हा कितीतरी प्रकल्प महाराष्ट्रातून पळविले जातील. महाराष्ट्रातील तरुणांनो, तुमच्या तोंडातील घास पळवून गुजराती जनतेला भरविला जातो आहे. महाराष्ट्रातील पुढच्या पिढ्यांचे भवितव्य कसे असेल याचा विचार करायला नको? गेले 10 वर्षे केंद्रात मोदींचे सरकार आहे. या काळात गुजरातमधील एखादा तरी प्रकल्प महाराष्ट्रात आणल्याचे उदाहरण देता येईल का तुम्हाला? ऊस गोड लागतोय म्हणून मुळासकट खायचा का? मोदी म्हणतात, माझी आई गेल्यानंतर मला साक्षात्कार झाला की मला
परमात्म्याने थेट पृथ्वी तलावर पाठवले आहे. आता आपण परमात्म्यालाच विचारू, हे देवा, तुला महाराष्ट्राचे शोषण करायचे होते का? मित्रांनो, मताच्या निमित्ताने पिळलेला ऊस नव्हता, त्याची लाठी करण्याची योग्य वेळ आहे. महागाईच्या ग्रहणातून सुटूयात, बेरोजगारीच्या ग्रहणातून सुटूयात, जातीय तेढीच्या ग्रहणातून सुटूयात. शेवटी निर्णय तुमचाच. मतदान करूया आणि लोकशाही बळकट करूया. नमस्कार.